नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, नवरी मिळे नवऱ्याला हे असं आपण कायम ऐकलेलं आहे, पण नवरी मिळे हिटलरला हे काहीतरी एक वेगळं समीकरण हल्ली आपल्या कानावरती पडतंय. आणि मग हे काय आहे नेमकं? नवरी मिळे हिटलरला हे काय आहे जाणून घेऊया झी मराठीच्या कलाकारांकडनं की काय आहे. मी जरा हे झालं होतो, लिटरली आय वॉज गोइंग टू पाउन्स ऑन यू की अरे चुकीचं बोलतोय, नवरी मिळे हिटलरला. सो पण मुद्दाम केलं माहिती, पण गुड. आता राऊंड द कॉर्नर 18 तारखेला टेलिकास्ट येतात. आम्ही मॅरेथॉन चालू आहे आमची. पण सिरियलचं टायटल इतकं हटके आहे कारण की आपण पहिल्यापासून बघतो की एखादा माणूस काही वाईट वागत असेल किंवा तो असा खूप काय म्हणतात ज्याची सगळ्यांना भीती वाटत असेल त्याला आपण हिटलर वगैरे म्हणतो. आणि थेट नवरी मिळे हिटलरला, म्हणजे हिटलरला नवरी शोधायची आहे. काय काय भानगड आहे या सिरियलमध्ये? प्लीज सांग. यू आर टॉकिंग मोर इन द शो. मग नवरीला विचारूया आपण. नवरी म्हणजे नवऱ्याला कसं खूप ऑब्विस आहे ना, नवरी आणि नवरा म्हणजे इतकं काही फार डिफिकल्ट नाही. बट नवरी म्हणजे हिटलरला म्हणजे इट इज अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. तुम्ही जसं म्हणालात की हिटलर खूप स्ट्रिक्ट आणि असा आहे आणि सगळे त्याला घाबरतात, ह्यांचं कॅरेक्टर पण तसंच आहे एक्झॅक्टली. आणि नवरी जी आहे ती अत्यंत वेंधळी आणि अशी आणि केअरलेस आणि अशी आहे. सो असे पोल्स अपार्ट कॅरेक्टर्स आहेत आणि ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं ही स्टोरी आमची. पण तुला विचारायचं की खरंच तुझं कॅरेक्टर हिटलर सारखं आहे की कसं आहे, की फणसासारखं आहे, वरून काटेरी आतून मधाळ, कसं आहे? नॉर्मल लाईफमध्ये मी एवढं काही हिटलर वगैरे नाही आहे, पण अजिबात नाही आहे इनफॅक्ट. या बिकॉज थोडंफार डिसिप्लिन्ड आहे, पण हिटलर टाईपचं नाही आहे. वी हॅव सो मच फन. आम्ही एवढं सेटवर मजा करत असतो की असं काही असं वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतोय वगैरे. तर असं कोणी हिटलर नाहीच आहे सेटवर. खूप प्रेमळ आहेत सगळी लोक. आम्ही खूप मजा पण मग खऱ्या आयुष्यात ही हिटलर वाटते का तुला? अजिबात नाही, पण खूप गोड आहे ती. मी तर ते म्हटलं होतं, शी इज ॲक्च्युली लाईक माझे ज्या भाच्या आहेत त्या तिच्या वयाच्या आहेत, माहिती आहे का. ॲक्च्युली आमचं एज डिफरन्स एवढं आहे. सो आय लुक ॲट हर दॅट वे की एक काय म्हणतात ती काळजी वाटते कोणाशी तेव्हा परफॉर्म करताना. पण इट्स लाईक यू आय लाईक द फादर फिगर ऑन द सेट. सो ते पण कधी कधी होतं, कधी फ्रेंड होतो, कधी कधी असं एकत्र वयाचे होतो आम्ही. तो इट्स लाईक वी टेक टर्न्स. लंच वगैरे पण करतो रूम मध्ये. सगळेच कॅरेक्टर, नॉट जस्ट आम्ही दोघंच, पण एव्हरीबडी इज लाईक सो. खूप मस्ती मजा चालू असते सेटवर. वल्लरीला मला विचारायचं की आता झी मराठी सारखं मोठं चॅनल, लीडची सिरियल आणि तुला लीड करायला मिळत आहे, कसं म्हणजे काय बघतेस या भूमिकेकडे कसं बघतेस? एक जबाबदारी पण वाटते कारण का मालिकेत लीडचा इम्पॉर्टन्स असतो. म्हणजे ऑफकोर्स बाकी पात्रांचाही खूप इम्पॉर्टन्स असतो, बट लीडचं एक वेगळं प्रेशर असतंच. सो तसं थोडंसं प्रेशरही आहे आणि मला आय फील व्हेरी ग्रेटफुल टू गेट दिस ऑपॉर्च्युनिटी आणि आय होप की प्रेक्षकांनाही आवडेल. आणि पण तयारी कशी केली, या भूमिकेची तयारी कशी केलीस? तयारी तर आम्ही काही असे फिल्मचे काही रेफरन्सेस कॅरेक्टर्स काढले की कोणासारखी आहे कोणासारखी नाही आहे. पर्सनल आयुष्यातले माझे काही रेफरन्सेस मी आणि आमचे डिरेक्टर आहेत चंद्रकांत सर, आम्ही बसून रेफरन्सेस काढले आणि मग आम्ही असं एक प्लॉट ठरवलं आहे की साधारण ती कशी आहे, तिची इमोशनल साईड कशी आहे, हसरी बाजू कशी आहे, राग आल्यावरती कसं करते, हे सगळं आम्ही करतो. आणि ऑफकोर्स जसे सीन्स येतात तसं आम्ही कॅरेक्टरला अजून डेव्हलप करत जातो. मला तुला विचारायचं आहे की हिंदीमध्ये इतकं नाव कमावल्यानंतर आज हिंदीमध्ये आज तुझ्या कामाचं एक काय म्हणतात की सगळीकडे बोलबाला असताना मराठीमध्ये येणं कसं वाटतंय आणि मराठीमध्ये काम करून काय भावना आहे? जसं मी सांगितलं होतं की आईचा 75वा बर्थडे होता, त्यामुळे यावर्षी तिला खूप इच्छा होती की मी एक मराठी मालिका करावी. तर खूप वर्षापासून म्हणत होती ती. तर त्यामुळे फायनली आय सेड दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी की 75th बर्थडे मोठा एक माइलस्टोन असतो. सो एका मुलाला एका आईला द्यायला हे सर्वात मोठं गिफ्ट असू शकतं. आणि त्यामुळे मुद्दामून मी आय थिंक आपण जे म्हणतो ते खरं होतं ना, ते युनिवर्सकडे मी थ्रो केलं आणि दुसऱ्या दिवशी फोन आला आणि अशी सिरियल आली. काम येतं, जेव्हा काम येतं तेव्हा पण त्याच्यात खूप कामं येतात, पण त्यातलं एक निवडणं पण एक यू नीड दॅट सिक्स सेन्स की तुम्हाला ते कसं एक्झॅक्टली तुम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये ढळणार कसे सगळे. पण ते इट्स बेसिकली यू हॅव टू बी वेटिंग फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी. पण ती राईट ऑपॉर्च्युनिटी आली की पकडायची आणि त्याला पूर्णपणे निभवायचं. तर तेच होतं आणि ते आलं
ठरवलं की मराठीत काहीतरी करायचं आणि असा एक सब्जेक्ट आला आणि असा चॅनल आलं, असे प्रोडक्शन हाऊस आलं आणि एवढे सगळे चांगले ॲक्टर्स आले, तर सगळं जुळून आलं आणि आय फील एक चांगलं एक गोड एक प्रॉडक्ट बनवायचा मी प्रयत्न करतोय. तर मजा येते ॲक्च्युली करताना. मला वाटलं नव्हतं एवढी मजा येईल, कारण की डिफरंट हिंदी आणि मराठीमध्ये खूप फरक असतो ॲक्च्युली, सेटवर, ॲटमॉस्फिअरमध्ये, शूटिंग वाईज ऑल्सो, बजेट वाईज ऑल्सो. सो पण इथे मला वाटत नाही की असं काही वेगळं काहीतरी आहे. इट्स ॲज सेम ॲज वॉट दी अदर मीडियम्स आर. तरी पण एक मराठीमध्ये आपण काय म्हणतो की मराठी सेटवरती एक आपलेपणा जाणवतो, तसं जाणवायला लागलं आहे हळूहळू? हो ॲक्च्युली, कारण की मराठी खूप ॲज आय सेड की मी कधी असं पूर्ण फुल फ्लेजेड की मालिका कुठली केली नव्हती. फिल्म्स केल्यात पण ते येऊन जाऊन असतात. आता कसं की संबंध यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर असं फॅमिलीसारखं होतं आणि एवढी गोड लोक आहेत की मला खरंच अपेक्षा नव्हती की एवढं चांगली एक वाईब होईल सगळ्यांची. आणि ॲक्च्युली थँक्स टू द प्रोडक्शन हाऊस, जे प्रोड्युसर्स आहेत आमचे, चॅनलचे पण लोक खूप मनापासून काम करणारी आहेत, सेटवर येतात रोज. आणि वेन द कॅप्टन ऑफ द शिप इज सो काइंड आणि सो अर्नेस्ट टुवर्ड्स हिज प्रॉडक्ट, मग सगळेजण त्याप्रमाणे दे फॉलो द पाथ. तर त्यामुळे आमचे प्रोड्युसर्स, चॅनल्स एवढे छान लोक आहेत की आम्हाला लिटरली वाटतं की त्यांना सपोर्ट करावं अजून आणि त्यांना खूप त्यांना हेल्प करावी, बिकॉज मेक इट ॲज अ फॅमिली अँड मेक इट आवर ओन प्रॉडक्ट, एव्हरीबडीज प्रॉडक्ट. सो ते आय थिंक सीड जी असते ना, ती एक खत पाणी सीड जी असते, बी जी असते, ती स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियसली वृक्ष तुमचं चांगलंच येणार आहे. बरं, नक्की. सिरियलच्या नावात वेगळेपणा आहे, आपण मगाशीच म्हटलं, पण लोकांना बघायला काय वेगळं मिळणार आहे? अर्थात प्रेक्षकांना लव्ह स्टोरी बघायला आवडते, फॅमिली ड्रामाही आवडतो, पण या सिरियलच्या नावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तर मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे, म्हणजे वल्लरी सांगू शकते की काय लोकांना वेगळं मिळणार आहे बघायला या सिरियलमध्ये? आमची ऑफकोर्स लव्ह स्टोरी मोरलेस, बट ही अशी टिपिकल लव्ह स्टोरी नाही आहे. एज गॅप तर आहेच, पण आपण एज डिफरन्स असलेल्या लव्ह स्टोरीजही बघितल्या आहेत मालिकांमध्ये आधी. सो आमची तशी नाही आहे. म्हणजे आमचे जे कॅरेक्टर्स आहेत, माझं कॅरेक्टर, आय डोंट थिंक हे असं कॅरेक्टर आधी टेलिव्हिजनवर आलं आहे किंवा ह्यांचं कॅरेक्टर आहे. इनफॅक्ट ते तर खूपच वेगळं आहे. एक वेळ लीलाचं थोडं रिलेटेबल असेल, बट एजे इज व्हेरी डिफरंट. आय डोंट थिंक पीपल हॅव सीन एजे बिफोर. तर आमचे कॅरेक्टर्स खूप वेगळे आहेत आणि आमची आयुष्य खूप वेगळी आहेत. म्हणजे त्यांचं आयुष्य, त्यांच्या घरातली कॅरेक्टर्स, माझा एक वेगळा ट्रॅक. सो मला असं वाटतं की लोक खूप गोष्टी रिलेटही करू शकतील, खूप गोष्टी त्यांना नव्यानेही कळतील, असं खूप काही मिळेल त्यांना. आज आपण जिथे आलो आहे, चला हवा येऊ द्याच्या मंचावर आलो आहे. सगळ्या मालिकांचा आपण सगळ्या मालिका इथे आलेल्या आहेत चला हवा येऊ द्याच्या मंचावरती. तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहेत, चला हवा येऊ द्या बघता का? हो, म्हणजे काय, कोणी नाही पाहिलं पण त्यातलं एखादं कॅरेक्टर आवडीचं किंवा काय असं लक्षात राहतं की अरे हे म्हणजे बघायलाच हवं असं? भाऊ कदम पण तू कधी मिमिक्रीचा वगैरे प्रयत्न केलाय असा कुठे, की एखाद्या कॅरेक्टरच्या असं म्हणजे काय एखादं कॅरेक्टर किंवा चला येऊ द्या मधलं एखादं काही कधी प्रयत्न केलाय मिमिक्रीचा? नाही केलंय. बरं, मिमिक्री करतेस की नाही? आम्हाला असं ऐकलंय कुठे तरी की तू मिमिक्री वगैरे करतेस. नाही करत मी का? नाही, मिमिक्री काही संबंध नाही माझा. नक्की, पण आम्हाला म्हणजे कुठून तरी कळलंय की तू अशी मिमिक्री करतेस. कुणाची करतेस हे ठाऊक नाही, पण तू करतेस असं ऐकलंय. नाही असं काही, पण मी सिरियल मध्ये एजंटची खूप मिमिक्री करणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. पण आम्हाला असं वाटतंय की मग जर तू सिरियल मध्ये मिमिक्री करणार आहेस तर आता एखादी झलक व्हायला काही हरकत नाहीये, नाही का? काय ते त्यांच्या प्रोमो मध्ये ते म्हणतात ना, आउट. येस. अजून काय सांगाल प्रेक्षकांना? एक जसं तुम्हाला नावच वेगळं सगळ्यांना माहिती आहे की नवरी मिळे नवऱ्याला पण ऐकलंय, पण आता नवरी मिळे हिटलरला, एक ते नावातच एक गंमत आहे. आणि ऑब्व्हियसली एक चॅनल एवढं मोठं आहे, चांगलं एक एफर्ट चांगलं टाकलं आहे आणि खूप छान शूट केलं. असं वाटत नाही की मालिका डेली सोप आहे. तुम्ही पहिले काही एपिसोड्स बघाल तर ते वाटेल की लार्जर दॅन लाईफ सगळं केलेलं आहे. एक कलरफुल हॅपी एक फॅमिलीबरोबर व्ह्यूइंग सारखं एक सिरियल आहे. आणि रात्री आरामात 10 वाजता जेवण वगैरे जेवताना किंवा जेवण संपल्यावर तुम्ही बसून आरामात बघू शकता. आणि बघा, मजा येईल. ॲक्च्युली आम्हाला करताना खूप मजा येते, तर तुम्हाला पण बघायला पण नक्कीच मजा येईल. नक्कीच नक्कीच. लोकमत फिल्मी परिवारातर्फे तुमच्या मालिकेला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.